दर्यापूर शहरातील डॉक्टर पंजाबराव देशमुख कॉलनी परिसर व त्यासोबतच शिवर रोड धान्य बाजार मार्ग, डॉक्टर साबळे हॉस्पिटल मार्ग, डॉक्टर कट्टा हॉस्पिटल मार्ग, डॉक्टर म्हाला हॉस्पिटल मार्ग आणि कोकाटे कॉम्प्लेक्स मार्ग व इतर सहरस्त्यांची प्रदीर्घ काळापासून अत्यंत दयनीय अवस्था निर्माण झाली आहे। या रस्त्याच्या अतिगंभीर बाबींकडे अद्यापही नगर परिषद विभाग व लोकप्रतिनिधी, माजी नगरसेवक यांचं लक्ष गेलं नाही। गेल्या 20 वर्षांपासून या परिसरातील रस्त्यांच्या समस्या जैसे थेच आहेत। 2 महिन्यांपूर्वी सामाजिक कार्यकर्ते ओम राणे या युवकाने ठिकठिकाणच्या दुर्लक्षित रस्त्यांबाबत निवेदन दिलं होतं। त्याला दाद न मिळाल्याने अखेर ओम राणे याने मंगळवार दिनांक 24 पासून हिंगणी रस्ता आदर्श शाळेच्या मागील गेट जवळ उपोषण मंडप उभारला असून आमरण उपोषणाला सुरुवात केली आहे। उपोषणाच्या तिसऱ्या दिवशी परिसरातील पुरुष व महिलांनी सुद्धा उपोषण स्थळी भेट देऊन लेखी स्वरूपात पाठिंबा दर्शविलाय। तसेच आगामी निवडणुकीत आम्ही धडा शिकवणार असल्याचं मत देखील व्यक्त केलंय। सांगोलकर नगर व लगतच्या परिसरातील रस्त्याने मार्गक्रमण करताना जनसामान्य नागरिकांसह वयोवृद्ध नागरिकांना, शालेय विद्यार्थ्यांना मार्गक्रमण करताना मोठी तारेवरची कसरत करावी लागते। सदर मार्ग हा मोठा वर्दळीचा असल्याने या रस्त्यांवर टोलेजंग खड्ड्यांची निर्मिती झाली आहे। आता पावसाळ्याचे दिवस असून त्या खड्ड्यांमध्ये दिवसाकाठी अपघाताची मालिका सुरूच आहे। खड्डा वाचवण्याच्या धडपडीत अनेक वाहने घसरल्या गेली आहेत, तरी या अतिगंभीर रस्त्यांच्या समस्यांकडे संबंधित विभाग व लोकप्रतिनिधींचे पूर्णतः डोळे झाकून दिसतायत। सदर परिसरातील नागरिक पालिकेला नियमित कराचा भरणा करत असताना सुद्धा त्या तुलनेत सेवा सुविधा अपुऱ्या पडत आहेत। संतप्त झालेल्या ओम संजय राणे यांनी परिसरातील रस्ता काँक्रिटीकरण किंवा कमीत कमी डांबरीकरण करण्यासाठी आमरण उपोषणाला सुरुवात केली आहे। उपोषणाच्या तिसऱ्या दिवशी डॉक्टरांकडून वैद्यकीय चाचणी करण्यात आली असून बीपी आणि शुगर त्यांचा कमी झालाय। तसेच गुरुवारी दुपारी आमदार गजानन लवटे यांनी उपोषणाला भेट दिली असता मी वरिष्ठ स्तरावर व मंत्रालय स्तरावर सदर रस्त्यांबाबत निधी उपलब्ध करण्यासाठी लेखाजोखा सादर करणार असल्याचं मत त्यांनी व्यक्त केलं। मात्र आम्हाला लेखी स्वरूपाचं आश्वासन द्या, तसंच उपोषण मागे घेऊ असे उपोषणकर्ते ओम राणे यांनी ठाम भूमिका व्यक्त केली। एकंदरीतच उपोषणाचा तिसरा दिवस असून प्रशासन व लोकप्रतिनिधींकडून कुठलेही ठोस आश्वासन मिळालं नाही। डॉक्टर पंजाबराव देशमुख यांच्या नावाने हा जो परिसर आहे, स्वतंत्र भारताचे जे पहिले कृषी मंत्री, ज्यांच्या नावाने आपल्या जिल्ह्याची एक ओळख आहे, त्यांच्याच नावाची कॉलनी आणि या कॉलनीमधील झालेल्या सहरस्त्यांची दुरावस्था, या रस्त्यांसाठी प्रत्येक नागरिकांनी वैयक्तिक संघटितपणे आपापल्या स्तरावर अनेक ठिकाणी प्रयत्न केलेत, निवेदने दिलीत, अधिकाऱ्यांनी दिलीत, लोकप्रतिनिधींना निवेदने दिलीत, पण त्यांच्या माध्यमातून जी प्रतिक्रिया मिळायला पाहिजे ती न मिळाल्यामुळे आज मला हा उपोषणाचा निर्णय या प्रशासन व शासनाने करण्यास भाग पाडलेला आहे। परंतु एकाकडे लोकप्रतिनिधी सुद्धा निवडून जातात, परंतु त्यांच्यासोबत सुद्धा तुम्ही उपोषणाला बसायच्या अगोदर त्यांना पाठपुरावा केला का? हो, मी त्यांना पाठपुरावा केलेला आहे। त्यांच्यापूर्वी मी त्यांना अनेक वेळा निवेदनं दिलेत। त्यानंतर मी उपोषणाला बसण्यापूर्वी माननीय श्री जिल्हाधिकारी साहेब, ग्रामीण पोलीस अधीक्षक साहेब, त्यांच्यापासनं आमदार, खासदार, उपविभागीय अधिकारी, उपविभागीय पोलीस अधिकारी सगळ्यांना मी उपोषण पूर्वी बसण्याची 10 दिवसापूर्वी मी एक नोटीस दिली होती। अच्छा, जवळपास आजचा कितवा दिवस आहे? काय जवळपास प्रशासनाच्या माध्यमातून लोकप्रतिनिधीच्या माध्यमातून तुम्हाला जवळपास उपोषणात आल्यानंतर भेटी दिल्या किंवा त्याच्या काय आश्वासन देऊन तुम्हाला हा रस्ता होईल या प्रकारे, का तुम्ही उपोषणालाच बसणार? बघा, एक महत्वाची बाब अशी आहे की काल एक आमचे आमदार साहेब आहेत या मतदारसंघाचे, ते आले होते। आज माझ्या उपोषणाचा हा 4था दिवस आहे आणि माझी जी शारीरिक परिस्थिती आहे ही फार खालावलेली गेलेली आहे। माझ्या शारीरिक परिस्थितीतून ब्लड प्रेशर आणि शुगर हे लो झालेलं आहे। तर त्यामध्ये विषय असा आहे की काल जे लोकप्रतिनिधी आले होते, आपले आमदार साहेब, त्यांनी आम्हाला तोंडी हमी दिली, पण लेखी आश्वासनाला त्यांनी आम्हाला मान्यता दिली नाही। आम्हाला हवं आहे लेखी आश्वासन, आम्हाला हवी आहे की मुदत, आम्ही त्या ठराविक मुदतीमध्ये कार्यास आरंभ करून आपल्या सगळ्यांच्या येथील जी जनता आहे, करदाती जनता आहे, यांचं आम्ही दिलेलं आश्वासन पार पाडू, असं त्यांनी आम्हाला कुठल्याही प्रकारचं लेखी आश्वासन दिलेलं नाही। एकीकडे लोकप्रतिनिधी म्हणून निवडून जात असतात लोकसभामध्ये, संसदमध्ये, ते प्रॉपर आपल्या दर्यापूर तालुक्यातील अमरावती जिल्ह्याचे खासदार म्हणून बळवंत वानखडे आहे। हे जवळपास दररोज यांचं राहणं दर्यापूर नगरीमध्ये असताना सुद्धा त्यांच्याजवळ काही तुम्हाला कोणत्याद्वारे किंवा काही माहिती मिळाली? त्यांच्याकडनं मला कुठल्याही प्रकारची माहिती मिळाली नाही। त्यांची एक मला वाटते खासगी पी आहे, तर त्यांनी मला एक व्हॉट्सअपच्या माध्यमातून एक मेसेज तयार केला होता की कशा प्रकारे आमचा, त्यांनी म्हणजे जी आता विद्यमान सरकार आहे यांच्यावर एक प्रकारे आरोप केलेला आहे
की आम्ही ज्यावेळेला सत्तेत असताना, उद्धव साहेबांसोबत आम्ही सत्तेत असताना, आमदार असताना आम्ही जे टाकलेले कामे आहेत, त्यानंतर सत्ता पलटली, महायुतीची सरकार बसली आणि आमच्या कामांवरती कशा प्रकारे स्टे आणल्या गेल्या, आमची निधी कशा प्रकारे अडवून ठेवल्या गेले आणि या अभावी हे सगळे कामं कसे रखडले गेले, असं त्यांनी आमच्या त्या मेसेजच्या माध्यमातून एक आम्हाला माहिती दिलेली आहे. तुमचं नाव? माझं नाव विजया संदीप गंधे. तुम्ही उपोषणाच्या ठिकाणी आहे, काय सांगू शकता? मी उपोषणाच्या ठिकाणी 4 दिवस झाले कंटिन्यू सातत्याने येत आहे. इथं मुलाची काय कंडिशन आहे हे फक्त आम्हालाच माहित. हा मुलगा कोणाचा नसून आमचा सर्वांचाच मुलगा आहे. वय त्याचं 22 वर्ष. एवढा लहान वयाचा मुलगा जर उपोषणाला बसत असेल तर त्याचं खरोखर काय कारण असेल उपोषणाला बसायला? कारण हे यावर्षीच केलेलं नाही आहे त्याने. तो मागच्या वर्षी सुद्धा उपोषणाला बसला होता, तेव्हा पण हेच झाली होती परिस्थिती त्याच्यासोबत. 2 दिवस त्याला उपोषण केलं आणि तिसऱ्या दिवशी त्याला म्हणून कसा बसा आमच्या मनाला समाधानी होण्यासाठी रस्त्याचे खडीकरण तात्पुरते करण्यात आले. नंतर रस्त्याची कंडिशन आता पाहायला सुद्धा जात नाही अशी आहे. त्याच्यानंतर आता कमसे कम 15 दिवसाआधी त्यांना ठाम निर्णय घेतला. प्रत्येक कार्यालया ठिकाणी जाऊन आपले जे आहे ते सर्व मन व्यक्त केले. त्याच्यानंतर तो उपोषणाला बसला. आम्ही न म्हणता त्याला की तू बसू नको, कारण आपल्यासाठी कोणीच काहीच करणार नाही असं म्हटलं, पण तरी तो बसला. बसल्यानंतर आम्ही त्याच्याजवळ दररोज कंटिन्यू येऊन राहिलो, कारण आम्हाला त्याची परिस्थिती पाहायला जात नाही. जर साधा एक नॉर्मल आम जनतेचा मुलगा जर उपोषणाला बसत असेल, त्याच्या जर तुम्ही एवढ्या काही तुम्हाला फार मोठी त्यांनी इच्छा तुम्हाला मागितली नाही, काही स्वतःसाठी करत नाही आहे तो की खरंच बा माझंच करून द्या म्हणून, आमच्या सर्वांसाठीच करत आहे. दर्यापूर जिल्ह्यात बा कुठेतरी बा चांगलं कार्य व्हावं म्हणून असं करत आहे.